वृंदावन आवडलं. वृंदावन आवडलं. आवडलं. जाऊन आल्यात ना तुम्ही? हो. पुन्हा एकदा जा. टाळी वाजवा सगळ्यांनी. खाली बसा. द्या त्यांच्याकडे माईक द्या. वृंदावन सर्वांनाच आवडतं, पण तुम्ही काय आचरणात आणणार आहात या कथेतनं ही गोष्ट फार महत्वाची आहे. दादा माईक दे तिकडे. राधे राधे. राधे मला राधे. सर्वात जास्त आवडलं की ताईंनी आपल्या हिंदू धर्माविषयी नेम सांगितलेले की ज्या स्त्रीनी समजा साडी घातल्यानंतर डोक्यावर पदर पाहिजे, पुरुषाच्या आणि स्त्रीच्या कंपाळाला कुंकू पाहिजे, ड्रेस नाही घालता आला, समजा ड्रेस घातला तर ओढणी ड्रेसवर नक्कीच पाहिजे, आणि मुलींनी आपल्या वडिलाची खाली मान जाणार नाही, आपल्या वडिलाची इज्जत कशी राखायची ही मुलींनी जाणून घ्यायला पाहिजे आणि आठवणीत ठेवायला पाहिजे. ह्या गोष्टी मला ताईंनी सांगितलेल्या खूप खूप आवडल्या. धन्यवाद ताई. शेजारी द्या माईक. धुंदुकारीच्या कथेतनं व्यभिचार टाळला पाहिजे, त्यानंतर चांगलं वर्तन केलं पाहिजे आणि आपलं जे चारित्र्य आहे ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे. हे धुंदुकारीच्या कथेतनं मला आवडलं एकदम. वा वा, खूप छान ताई साहेब. बोला, हिम्मत करा. असं समजा मी तुमच्या घरातली आहेत असं समजून सांगा तुम्ही. ताईंना राधे कृष्ण. राधे कृष्ण. या कथेतून एक शिकायला मिळालं की जेव्हा जनाबाई त्यांच्या आईच्या पोटात होत्या आणि त्यांचे सासरे त्यांना भागवत कथा ऐकायला पाठवत होते आणि जनाबाईंनी ते पोटातच त्या शिकल्या की भागवत कथा श्रीकृष्णावर त्यावर जनाबाईंनी जे प्रेम केलेलं आहे भगवंतावर. तर मला असं असं वाटतं की भागवत कथा ऐकताना ताईंचं जे समजा आपल्याला त्या प्रश्न विचारत होत्या, आपण त्यांना काही का होईना एक तोडकं मोडकं शब्दात त्यांना उत्तर देत होतो, पण माझ्या बहिणीला माझ्या असं सांगावंसं वाटतं की त्यांच्याही गर्भाशयामध्ये जर बाळ असेल आणि त्या बाळांना जर चांगले संस्कार दिले तर ह्या भारतभूमीला आपल्याला ह्या भारतभूमीला संत आणि महंत हे कीर्तनकारांना कुणी अडवणार नाही अशी मी खात्री बाळगते. हे शिकायला मिळतं. मला शबरीची निस्वार्थ भक्ती आवडली. धन्यवाद. राधे राधे. राधे मी राधे. भागवत कथा ऐकली. भ म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान, त म्हणजे तप, व म्हणजे वैराग्य. हे सगळं 7 दिवसाच्या आत मी आत्मसात केलं. त्याच्याबद्दल धन्यवाद. माझा पण भाऊ भागवत नावाने भागवत ऐकल्यामुळे भागवत नाव ठेवलं. त्याचं मला अभिमान वाटतो. क्या बात है. अतिशय सुंदर उत्तर, समर्पक उत्तर. नमस्कार ताई. नमस्कार. तुम्ही छान भागवत कथा सांगितली. ऐकली नाही आतापर्यंत, पण खरंच खूप छान. सगळ्यात मेन तुम्ही सांगितलं होतं की आपण 10 अवतार बघणार आहोत कृष्णांचे. आपण 8 अवतार बघितले, पण यानंतर गौतम बुद्ध आणि कल्की हे 2 अवतार आपलेले राहिलेले आहेत आणि ते मला नंतर नक्की आवडेल ऐकायला. कारण 8 अवतार तुम्ही सांगितले, यामध्ये आपलं संबंध आयुष्य स्त्री पुरुष यांनी कसं वागलं पाहिजे, कारण ही आज काळाची खूप गरज आहे. कारण भागवत कथा आपण जर ऐकली तरच आपला समोर उद्धार होणार आहे. कारण फक्त गवताच्या काडीवर आपलं आयुष्य राहिलेलं आहे आणि ते म्हणजे फक्त भगवत कथा, आणि ती प्रत्येकानं श्रवण केली पाहिजे. आणि भाऊंनी जे आम्हाला सौभाग्य दिलं आहे ही कथा ऐकायचं, की मागच्या वर्षी मी नव्हते, सॉरी भाऊ, पण त्यांनी मला चांगलं अडकवलं यावर्षी. पण त्या निमित्तानं का होईना मी हे पूर्ण 7 दिवस ऐकले. याआधी मी कधी एवढा वेळ दिला नव्हता, पण खूप छान आनंद झाला. आणि 2 अवतार आम्हाला ऐकायचे आहेत. नक्कीच ताई, पुढच्या वेळेस वेळ मिळाला की आपण नक्की तो अवतार ऐकूयात. पण 8चे 8 अवतार खूप महत्त्वाचे होते आणि त्याच्यातनं काहीतरी घेण्यासारखं होतं. मला आनंद वाटला की ताईंनी इतकं लक्ष देऊन ऐकलेलं आहे.
राधे राधे. राधे राधे. इवले शेरोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लिंता और डुबणे को अभिमान. या न्यायाप्रमाणे माझं म्हणणं आहे की ताईंनी हे जे सांगितलं स्त्रियांसाठी किंवा मुलींसाठी, आपली संस्कृती जपायला हवी. आणि हे खरोखर स्त्रीवर डिपेंड आहे. कारण स्त्री एक असा अमोल रत्न आहे जगाच्या पाठीवर. एवढं जडवड रत्न आहे की ज्याची आपण किंमत करू शकत नाही आणि माईक वजन समोर पण द्या. करू शकत नाही. बरं, तर खरोखरच या समजा मुली ज्या चुकतात त्याचं माझं तरी मत असं आहे की त्याची जी चांगल्या निघाल्या तरी ते आईला श्रेय जातं. आणि जर मुलगी काही चुकत असेल तर त्याचं पण आईला दोष द्यावा असं माझं मत आहे. माझं वैयक्तिक मत आहे असं. कारण पुरुष हे किती आणून देणारे असतात. घरात काय चाललं काय नाही चाललं हे सगळं स्त्रीवर डिपेंड आहे. आणि इथून पुढं कलियुगामध्ये स्त्री जागरूक तर सगळं जग जागरूक. हे मला वा. खूप आवडलं. धन्यवाद. राधे राधे. पुरुषांमध्ये कोणालाच काही कळलं नाही का? मी यशोदा राठोड. आमचा समाज बंजारा आहे. आमच्या बायका जास्त करून देव करत नाही. पण मी नरसिंह अवतार ऐकला आणि मी ताईंचं कीर्तन ऐकलं आणि मी नेहमी टी व्हीवर ताईंचं कीर्तन ऐकते आणि मला खूप त्यांचं कीर्तन आवडतं. आणि चराचरात देव, खांबात देव, झाडात देव, फुलात देव, काही भ्यायचं कारण नाही. देव आपल्या सोबत आहे आणि हरिभाऊ आमच्या सोबत आहे. हे खडी रोडचं शान आहे. वा वा वा, अतिशय छान. मैत्री कशी असावी तर सुदाम्यासारखी, आणि प्रेम कसं करावं तर राधेसारखं. राधाकृष्ण. क्या बात आहे. आजचीच कथा सांगितली हा, मस्त. राधे राधे ताई. राधे राधे. मला ह्या सप्ताहामध्ये सगळ्यात पहिले जे तुम्ही सांगितलं ज्ञान, वैराग्य आणि भक्ती, तो पार्ट खूप आवडलेला आहे. तुम्ही कितीही पैसा कमवा, कितीही पुढे जा, पण जर तुम्हाला ज्ञानच नसेल तर त्या गोष्टीचा काहीच अर्थ नाही. कारण माणसासोबत पैसा येत नाही तर ती येते फक्त माणुसकी. फक्त माणसाने माणुसकीला जपावं एवढंच माझं. वा वा वा, अतिशय छान. राधे राधे. मला आवडलं शबरीचं वागणं. म्हणजे तिने तरुणपणापासून कसं मला परमात्मा भेटेल. आजकाल आपण 2 दिवस केलं परमात्मा, आपल्याला असं वाटतं सगळं मिळावं, पण तसं नसतं. चंदनासारखं लाकूड घासावं लागतं, चंदनासारखं घसावं लागतं तर परमात्मा भेटतो. राधे राधे. राधे राधे. ताई, नमस्कार. मला कथा ऐकून खरं खूपच छान वाटलं. मन असं प्रसन्न झालं कथा ऐकून. असं वाटतंय की कथा संपूच नाही, चालूच राहावी. पण म्हणतात ना, नेहमी आपल्या मनासारखं होत नसतं. तुम्ही आम्हाला 7 दिवस जी कथा सांगितली, पण तुम्ही आता आम्हाला सोडून जाणार याचं आम्हाला फार दुःख होतंय. तुम्ही या कथेमधून भरपूर काही आम्हाला सांगितलं, आम्ही ते शिकलो. तुम्ही हसायला सांगितलं. आम्ही तुमचे विचार नेहमी आमच्या स्मरणात ठेवू. धन्यवाद. धन्यवाद ताई. जय शिवाजी, जय भवानी. जिजामाताला जसे डवाळे लागले तसे स्त्रियांना डवाळे लागले पाहिजे. आणि त्यांचे मुलं जसे शिवराय, जसे संभाजी बनले तसे मुलं त्यांचे जय शिवाजी, जय संभाजी, जय शिवाजी, जय भवानी असे बनले पाहिजे. धन्यवाद. माईक फक्त स्टेट धरा हा. चालू करा.
इकडे या, इकडे सर, इकडे. चालू ना? माता कुंतीने जसं परमात्म्याला दुःख मागवून घेतलं, वरामध्ये दुःख मागितलं, आणि आपण थोडं जरी दुःख आलं की लगेच खचून जातो की मीच का, मलाच का हे सगळं दुःख, आपण लगेच रडायला लागतो आणि देवाला दोष देतो. तसं न करता आपण भगवान परमात्म्याच्या सानिध्यात जावं, त्यांना आपलं दुःख सांगावं, इतरांना न सांगता आपण भगवान परमात्म्याजवळ आपलं मन मोकळं करावं आणि तेच आपल्याला मार्ग दाखवतील. हे या कथेतून मी बोध घेतला आहे. क्या बात आहे, अतिशय छान. हा, छत्रपती शिवाजी महाराज आहे महाराष्ट्राचा कणा. छत्रपती शिवाजी महाराज आहे महाराष्ट्राचा कणा. ताई, तुमची कथा ऐकून सर्वांनी राधे राधे म्हणा. वा 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 वा. तुम्ही बोलता? हा, इकडे आण माईक. नाही, राहू द्या ना. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ताईंनी या 7 दिवसाच्या कथेमध्ये सांगितलं की भागवत कथा ऐकल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होते. पण मोक्ष प्राप्ती कधी होणार आहे? जर आपण कलीचे 5 गुण सोडून दिले तर. त्यातले 5 गुण तर आपल्याला ताईंनी त्या दिवशी सांगितले, जसं जुगार, मदारी, परस्त्री संघ, अनितीने कमवलेला पैसा आणि सत्कर्म. आपण जर सत्कर्म करत राहिलो आणि हे 5 गुण सोडून दिले तर निश्चित या कथेचं जी कथा ठेवली होती ती सफल झाली असं होईल. आणि प्रत्येकाने फक्त कथा ऐकून जाऊ नका, त्या कथेचा काहीतरी आदर्श घ्या. ताईंनी आपल्याला खूप काही सांगितलं. त्यांनी समाज परिवर्तन तसंच धर्म परिवर्तन दोन्ही पण सांगितले. आपला धर्म तर आपल्याला सांभाळायचाच आहे, पण त्याचबरोबर समाजात वागायचं कसं आहे हे पण ताईंनी आपल्याला ह्या 7 दिवसात शिकवलं. आणि भगवंताच्या अपरंपार लीलाही आपल्याला सांगितल्या. भगवंत फक्त खोडकर नव्हते, खट्याळ नव्हते, तर भगवंत सर्व गुणांनी संपन्न असे होते. त्यांच्यामध्ये असे अवगुण नव्हते. एवढेच गुण आपण भगवंताचे घ्यायचे आहेत. बाकीचे जे आपण दुष्कर्म करतो, कोणी समोर चाललं तर त्याच्याबद्दल काहीतरी बोलतो, या गोष्टी जरी इथून सोडून दिल्या तरी पण खूप आहे. कारण तेवढा एक गुण जरी आपण सोडला की समोर चालली तिच्याबद्दल वाईट नाही बोललं तरी पण ताईची कथा आज सार्थक होईल. आणि ताईंनी खूप छान आपल्याला समजून सांगितलं, त्याबद्दल मी ताईंचे आभार मानते. आणि धन्यवाद ताई, तुमच्या अमृतवाणीतून आम्हाला ही कथा ऐकायला भेटली, त्याबद्दल शतशः आभार. धन्यवाद ताईसाहेब. सगळ्यात महत्त्वाचे विचार ताईंनी मांडलेत. हां, कारण ते डॉक्टर आहेत ना, त्यांना बरोबर नस कळते. नस पाहिली की सगळे आजार कळतात. अख्ख्या भागवत कथेतलं सार त्यांनी सांगितलंय. आनंद वाटला. इतकं सूक्ष्मतेने कथा श्रवण केली पाहिजे. पुरुषांपैकी कोणी असेल तर बघा ना, बोला ना. ऐकायला नव्हते का कोणी? महिलांना कुणाला बोलायचंय का? ताई, मी एक कमिटीचा सदस्य असल्यामुळे मला काय जास्त कथा ऐकता येईल नाही तर कामामुळं. पण ते त्या दिवशी कथेला होतो. तुम्ही जे महिला मंडळाला सांगितलं, नवऱ्याचा आदर, घरी गेल्यानंतर पाय दाबणे, पाया पडणे, या 7 दिवसात एकाही महिलेने केलेलं नाही. मी तर तुम्हाला लिहून सांगतो, कुणालाही विचारा, एकानेही केलेलं नाही. हो ना. तेवढं उद्यापासून तरी त्यांना सांगा. पाय दुखतेच 7 दिवस झालं इथं कामावर. वा वा, फार धन्यवाद. मर्मच सांगितलं तुम्ही. हा, उद्यापासून सगळ्यांनी पाय दाबत चला. पण भाऊ, मी असं पण बोलली होती, पाय यांनी दाबले पाहिजे, पण तो पण त्या पात्रतेचा असला पाहिजे. तुम्ही असणार 100%, याच्यात अजिबात शंका नाही. पण काही काही दररोजच पिऊन पडत असेल तर त्यांचे पाय दाबणं कसं शक्य आहे? म्हणून त्यानेही त्याची पात्रता जपावी. आणि आपल्या महिलांनी सुद्धा पतीची सेवा करण्यात काही वावगं नाही आहे. आपण उद्यापासून सेवा करा. ते 7 दिवस गडबड खूप होती ना, कारण जेवायला इकडंच होत्या, सगळंच इकडं होतं, त्याच्यामुळे नसेल जमलं. उद्यापासून 100% दाबतील.
पुढच्या वर्षी योगायोगाने जर समजा माझं येणं झालंच तर मी तुम्हाला विचारील कोणी कोणी पाय दाबले, कोणी कोणी सेवा केली, त्याचं उत्तर आपल्याकडे असणार आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री राधे राधे. राधे राधे. गेल्या 7 दिवसापासून ताई मी आपली श्रीमद भागवत कथा ऐकतो आहे. सध्याच्या या काळामध्ये अशा कथेची नितांत आवश्यकता आहे. कारण आपला जो समाज आहे हा समाज थोडासा दिशाहीन झालेला आहे आणि या समाजाला अशा धर्ममंडपातून दिशा देण्याचं काम, योग्य मार्ग दाखवण्याचं काम आपल्यासारखे जे महान भागवताचार्य आहेत, महान कीर्तनकार आहेत, ते मार्ग दाखवण्याचं काम करतात. कारण हा समाज विखुरलेला आहे, थोडासा भांबावलेला आहे आणि यांना योग्य दिशा, योग्य मार्ग दाखवण्याची आज नितांत गरज आहे. आणि म्हणून आपण या समाजासाठी एका दीपस्तंभासारखे आहात. समुद्रामध्ये, अथांग सागरामध्ये जे अथांग पाणी असतं आणि अशा पाण्यामध्ये एखादं जहाज जर दिशाहीन झालं तर त्या जहाजाला मार्ग दाखवण्यासाठी बंदरामध्ये दीपस्तंभ असतो आणि त्या दीपस्तंभाचा आधार घेऊन ते जहाज, जे भरकटलेलं जहाज असतं ते बंदरामध्ये येतं, म्हणजे योग्य ठिकाणी येतं. आणि म्हणून या समाजाला योग्य दिशा आपल्याकडूनच दाखवल्या जाऊ शकतं. आणि म्हणून या 7 दिवसामध्ये आम्ही म्हटल्यापेक्षा मी आता सगळ्यांनी ते शिकलं किंवा नाही मला सांगता येणार नाही, परंतु जे आहे भक्ती, ज्ञान, वैराग्य किंवा तप हे शिकण्याचा मी निश्चित या पुढे प्रयत्न करेल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि अशा प्रकारची ही भागवत कथा जर सर्वदूर प्रत्येकाला जर ऐकायला मिळाली तर हे आपण आपलं भाग्य समजूया. मी आजच्या दिवशी आपल्याला तर धन्यवादच देतो, कारण खरोखरच आपल्या जिभेवर सरस्वती थयथयाट करते, एवढं आघाड असं ज्ञान आपल्याकडे आहे. मी आपल्याला पुन्हा एकदा वंदन करतो, दंडवत करतो. आणि ही कथा ऐकण्याचं भाग्य आमचे परम स्नेही हरिभाऊ पाटील यांच्यामुळे मिळाली. केवळ हरिभाऊमुळे मिळालेली आहे, परंतु हरिभाऊला साथ करण्यासाठी त्यांची जी कमिटी आहे या कमिटीला आणि हरिभाऊ पाटलांना मी पुन्हा एकदा नमस्कार करतो, दंडवत करतो. आणि आपण आपल्या हातून चांगलं कार्य करावं हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद दादा. राधे राधे. मला या कार्यक्रमामध्ये ज्या भगवंताच्या विविध झाकी आमच्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कमिटीनं सादर केल्या त्या खूप आवडल्या. त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीला ही तरुण पिढी ते पाहून पुढे नेण्याचा प्रयत्न करतील अशी मी खात्री बाळगतो. राधे राधे. राधे राधे. रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी. 7 दिवस आपण जे काही भागवत कथा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, सर्व दिवस ऐकण्याचं भाग्य काही मिळालं नाही, परंतु लेकरांना सोडणं म्हणा किंवा बायकोला न्यायला यायचं म्हणा, काही शब्द आमच्या कानावरती पडले आणि खूप असं रसाळ वाणी आपली ओघवत्या भाषेमध्ये जनसामान्याला समजेल अशा भाषेमध्ये आपण मौलिक असं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे. कर्म कोणाला चुकत नाही, चांगले विचार ठेवा, आपलं चांगलं कर्मच हे आपल्या पुढे त्या ठिकाणी येत असतं. आताचा एक प्रसंग त्या ठिकाणी श्रीकृष्ण आणि सुदामा भेटीचा खूपच त्या ठिकाणी मनावरती परिणाम करणारा त्या ठिकाणी आहे. असे कितीतरी धडे आपल्या पुराणांमधून आपल्याला दिलेले आहेत. सामाजिक जे काही अभिसरण आहे ते त्याच्यामधूनच घडत असतं. जगाचा मालक त्या ठिकाणी
आपल्या मित्राचे त्या ठिकाणी पाय धुतो, त्याने कुठल्याही गोष्टीची याचना न करताही त्याला त्याच्या मनातलं सर्व काही समजतं. याच्यातच मैत्री त्या ठिकाणी आहे. आपल्या मित्राच्या मनातलं आपल्याला समजत नाही ती कसली मैत्री, असा एक खूप मोठा धडा याच्यामधून आपल्याला बघायला मिळाला. आणि ज्या काही माता भगिनींच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी आपण ऐकल्या, ज्या काही प्रतिक्रिया मिळाल्या, जवळपास 70% प्रतिक्रिया या माता भगिनींच्या होत्या, उत्स्फूर्तपणे होत्या. माणूस उभा राहून बोलायचं 2 शब्द म्हटलं तर त्याच्यामध्ये तेवढी हिंमत येत नाही, परंतु त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, एवढ्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया ऐकून मला असं वाटलं की याच्यापेक्षा महिला सक्षमीकरण काय आहे. आणि खऱ्या अर्थानं जर हे व्यासपीठ कोणी दिलेलं असेल तर सन्माननीय हरिभाऊ यांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. एवढ्या मोठ्या प्रकारचा सप्ताह गावामध्ये, ठीक आहे गावामध्ये एकोपा त्या ठिकाणी असतो, परंतु छत्रपती संभाजीनगरसारखं शहर असेल, उपनगर असेल, याच्यामध्ये एवढ्या लोकांना जमा करणं आणि अशा पद्धतीचं जे काही दिव्य कार्य आहे ते तडीस नेणं ही सोपी गोष्ट नाही. परंतु हे शिवधनुष्य त्या ठिकाणी हरिभाऊ पेलतात, लीलया पेलतात आणि खूप चांगल्या पद्धतीने हे त्यांचं काम आहे. त्याबद्दल भाऊंचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि खूप चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी हा झालेला आहे, त्याबद्दल आपले सुद्धा धन्यवाद. आता ही शेवटचं. हां, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. आदरणीय माननीय श्री हरिभाऊजी पाटील आणि सर्व सदस्य त्यांची टीम, सर्वांचे याआधी त्यांचे आभार मानतो मी की त्यांनी आपल्या ह्या संभाजीनगरमध्ये आणि विशेषतः या खडी रोडमध्ये हे त्यांचं आता 3रं वर्ष आहे. या ठिकाणी ही जी 7 दिवसाची ज्ञानगंगा आहे, सकाळी काकड आरती, नंतर ज्ञानेश्वरी ज्ञानगंगा, दुपारी भागवताची ज्ञानगंगा आणि संध्याकाळी कीर्तनरूपी ज्ञानगंगा, या सर्व आम्हा जनसामान्याच्या हृदयामध्ये रुजवल्या गेली. आणि हे जे आपण आज भागवत कथा आणि काल आपण कीर्तन सांगितलं, त्या कीर्तनामधून सर्वांना तर आम्हाला एकदम फ्रेश आपले विनोद जे आहेत मला खूप आवडले. ते विज्ञानातून कीर्तन आपण सादर केलं, ते फार मनाला भावल्या गेलेलं आहे आणि यातूनच ज्ञान प्राप्त झालेलं आहे. या ठिकाणी आता एक 2 हे करतो. सर्व धर्मांती परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा स्वर पापेभ्यो मोक्ष इच्छामि मा शुचा. अर्जुनाला काय सांगतात भगवान श्रीकृष्ण, अरे सर्व धर्माला त्याग कर आणि मला शरण ये, मी तुला सर्व दुःखापासून मुक्त करीन. आणि शेवटी लास्ट, यत्र योगेश्वरा कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोरभूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ज्या ठिकाणी धनुर्धारी श्रीकृष्ण भगवान आहेत, ज्या ठिकाणी गांडूधारी अर्जुन आहे, त्या ठिकाणी हमेशा यश कीर्ती हे त्याच्या सदैव सोबत राहतात. ताई धन्यवाद. आपण सर्वांचे सुद्धा मनपूर्वक आभार. धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. खरं तर आज या ठिकाणी राधे राधे ताई, माझं नाव युवराज आहे. मला फक्त एवढं कळलं आपल्या मम्मीच्या बाऱ्यात. मम्मी आपल्याला जीव लाविते, मम्मी आपल्याला सगळं देते,